आपण चालल्यात वारीला. आता मी जरा लाईनीमध्ये उभं राहायला दर्शन करायचं. पांडुरंगाचं पहिलं पॉईंट ते चिन्ह बघितलं त्याने वीट फेकली ना तिथे आता मंदिरात विटेवर उभा आहे ना पांडुरंग. हा तिथे उभा आहे बघा. हा ना, संत जनाबाईचं संसारामध्ये इकडे ठेवलाय. हे तेव्हाच त्यांच्यावर खरं वाला आहे का? खरं वाला ते जे यूज करायचे ना तेच आहे आतापर्यंत. हे बघा इकडे विठ्ठल फुगडी खेळायचे. हॅलो भावांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन ब्लॉग मध्ये. आपण चालल्यात वारीला. माझे पप्पा आणि पप्पांच्या मित्रांसोबत मी जातोय. फर्स्ट टाइम आहे वारीला. एकदा लहानपणी गेलो आणि आता हे फर्स्ट टाइम आहे. सो डायरेक्ट ब्लॉग इथे चालू केला कारण का पहिली घाई गडबडीमध्ये पप्पांना घेऊन आलो. सो आता इथे सगळे आल्यात, सगळ्या तिकीट भेटल्या, जागा भेटल्या, आता सगळे डबा खात आहेत. आपण नाही डबा खात कारण आपल्याला भूक नाही लागली. ह्या ब्लॉगमध्ये जरा फन कमी असेल पण श्रद्धा जास्त असेल. जे काही भक्तीची असेल, रामकृष्ण हरी जास्त असेल बस. सो तुम्हाला मी दाखवतो हळूहळू सगळं करून. भावांनो, आत्ता जस्ट आम्ही स्टेशनला उतरलोय. ते पण स्टेशनचं नाव काय माहिती आहे? कुडवाडी असं स्टेशनचं नाव आहे. स्वतः मी इथे उतरलोय. मी जास्त शूट नाही करतोय कारण का कसं ह्यांना माहितीच नाही ना मी ब्लॉग करतोय वगैरे काय. सो मला जेवढं जमेल तेवढं मी शूट करेन, तुम्हाला दाखवेन. आता सगळ्यांनी ब्रश केला जसं की मी पण केलंय. आता पुढचा प्रवास चालू आहे आमचा, जो की मी तुम्हाला तो पण दाखवेन. ठीक आहे भावांनो, 6 वाजता बघा तिकडे प्लॅटफॉर्म आहे ना, तिकडे 6 वाजता आम्ही पोहोचलेले दात वगैरे घासून. आता 10 वाजले. आता आमची ट्रेन येईल दुसरी वाली जी पंढरपूर सोडेल. हॅलो भावांनो, आम्ही ते मठात पोहोचले. म्हणजे मी शूट नाही केलं कारण का तुम्हाला माहिती आहे घाई 2-2, 3-3 बॅग होते माझ्या हातात. आता पण पिशवी आहेच. आम्ही ते मठात पोहोचले, मग जेवले आणि जेवल्यानंतर आता आम्ही निघाले नदीवरती. चंद्रभागा नदी, जी की तुम्हाला मी दाखवत आता. लपून लपून ब्लॉग करतोय तर थोडा घाई गडबडीत काय काय कट वगैरे असं होईल. बाकी मी मस्त दिसतोय एकदम. बघा आणि बघा मला पंढरपूर दाखवतोय. बघा हे असं पंढरपूर आहे. तुम्हाला दाखवतो, मी सगळं दाखवतो, जेवढं जमेल तेवढं नक्की दाखवतो. भावांनो, आम्ही गेले नदीवरती, आंघोळ बिंघोळ केली. मी सगळं घाईमध्ये केलं ना म्हणून तुम्हाला दाखवायला विसरलो. बाकी आता आम्ही चालत लाईनीमध्ये उभं राहायला. हा अँगल मस्त वाटतं. येस, आता मी चालत लाईनीमध्ये उभं राहायला दर्शन करायचं आय थिंक. सो तिकडे चालत आम्ही आता. बाकी तुम्ही लुक बघू शकता. हा टिक्का, ही टोपी, हे आउटफिट. भावना चाय पियाले आम्ही. आता तुम्हाला दाखवलं मी. आता आम्ही निघाल दर्शनाला. दर्शनाला म्हणजे मुख दर्शन आहे ते. मुख दर्शनच करणार कारण का रांग तर ते हे लपडं होणार खूप जास्त. तर मुख दर्शन करणार आहे. पण मुख दर्शनाला पण केवढी मोठी लाईन असते हे मला आता समजलंय, जे की तुम्हाला मी दाखवेन. कारण का ते मला बोलतात की आता आपण तिकडनं रिटर्न येणार रात्रीच. आता बघूया किती वेळ लागतो, काय होतं समजेल मला पण आणि तुम्हाला पण किती वेळ लागतो. आपण पोचलोय पण. हे बघा, हे कोणतं मंदिर आहे? हे विठ्ठलाचं मंदिर आहे आणि हे रुक्मिणीचं मंदिर आहे. हे पश्चिम द्वार आहे. आले बाहेर आपण. आवाज मोजून 5 ते 10 सेकंद विठ्ठलाचं मुख दर्शन घेतलं आणि ढकलला पुढे. पुढे जाऊन रुक्मिणी मंदिर. पण त्यांचं पण तिकडे जास्त बघायला भेटलं कारण का तिकडचे जे पोलिस ते चांगले होते, त्यांनी ढकललं नाही. आता बघूया कुठे चालेल मला माहिती नाही, पण आता तिकडे जाऊया. संत नामदेव महाराज पाहिजे. हे बघा भावांनो, इकडे माझ्यासाठी होतं का आम्ही तिकडनं पाया पडून ना म्हणजे आम्ही जाणार होतो डायरेक्ट मठात. हे दाखवायला मला घेऊन आलं. काय त्याला काय बोलतात हे आपण कासारघाट. कासारघाट हे चंद्र विष्णुपाद आहे. विष्णुपाद दिसते का मग
नदीच्या मध्ये बघ हा दिसत छोटं झेंडा दिसते ना केसरी हा, हा. ते विष्णुपाद आहे तिथून आहे ना आपण गोपाळपूरला जायचं नाव येत ना किती घेते बघूया हो चला पप्पा तुम्ही मला हे काय बोलले वाळवंट का काय बोलले हे वाळवंट अच्छा हे वाळवंट आहे वाळवंटातच असतो अच्छा कार्तिकेला हे वाळवंट असं बोलतात त्या जागेला. बघूया बोटीने जायचं कुठेतरी. हा नाही बघा हे कुंडलिकाचं मंदिर आहे आणि कुंडलिकाच्या आई बाबाचं हे वाला का इकडे कुंडलिकाने त्याच्या आई बाबाची सेवा करत होते. मग तेव्हा काय ते नाही का आपले विठ्ठल असे उलटे फिरले अशी काहीची स्टोरी आहे. सांगा स्टोरी सांगा तुम्ही काय स्टोरी सांगा त्याची स्टोरी सांगा. हा हा इकडे सेवा केली आई बाबांची आई वडिलांची सेवा केली हा आणि मग आणि इथून ज्या वेळेला विठ्ठल भेटायला दिला तो ना कुंडलिकाला तेव्हा ती विठ्ठल कुंडलिकाने इथून वीट विकलेली होती कुठं अच्छा वीट तिकडे पिकलेली हा अशी माग अशी एवढ्या लांब पिकलेली असं म्हणजे बोलतात असं मग तेव्हा ती विठ्ठल त्या आणि तिथं उभा राहिले असं. तिथं विठ्ठल उभा राहिलेला आहे आणि हे बघा आपण खास हे बघायला आलेत श्री विष्णुपद मंदिर. माझ्यासाठी हे सगळे लोक आले तिकडे या बोटीने ज्यांना इंटरेस्ट नव्हता कारण काही जाताना परत आम्हाला तिकडेच जायचं तिकडेच. तर बघूया थांबा तुम्हाला दाखवतो मंदिरात काय आहे स्टोरी पण काय स्टोरी सांगा आता. विष्णुपादचे विष्णुपद म्हणजे पद पद म्हणजे पाऊल हा पांडुरंगाचं पहिलं पाऊल इथे चिन्ह बघत पडले तिथं मंदिर बनवले अच्छा ते पुंडलिकाचं मंदिर. हा पांडुरंग जेव्हा याला भेटायला आले ना हा पांडुरंग ज्यावेळेला पुंडलिकाला भेटायला आले आई वडिलांची सेवा करत होता त्याला सांगितलं मी माझ्या आई बापाची आईच्या बाबाच्या मांडीवर लोक आहेत ना तर ते त्यावेळेला त्याने वीट फेकली ना तिथे आता मंदिरात विटेवर उभा आहे ना पांडुरंग हा तिथे उभा आहे म्हणून पहिलं पुंडलिकाचं नाव येतं पुंडलिक वर अरे विठ्ठल हा पहिलं पुंडलिकाचं नाव घेतलं. अच्छा बघा हा ना संत जनाबाईचं संसारामध्ये इकडे ठेवलाय इकडे दळण ठेवला जाते आणि इकडे वाकळ आहे बघा इकडे काका काय करतात इकडे मध्ये जायचा रस्ता आहे तिकडे मग काहीतरी ठेवलंय हे तेव्हाच त्यांच्यावर खरं आलंय का खरं आलं ते जे यूज करायचे ना तेच आहे आतापर्यंत. हे बघा इकडे विठ्ठल फुगडी खेळायचे म्हणजे असं बोलतात इकडे विठ्ठल फुगडी खेळायचे म्हणून हे खेळतायत असं इकडे. आम्ही आले मठात आणि आता झोपल्या जेवण बिवून सगळं झालंय आमचं. बाकी मी शूट नाही केलं कारण का पायाची वाट लागली दमले म्हणून आता भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.